नमस्कार, स्मिताज ब्युटी वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॅक्सिंग करताना बिगिनर्सकडून होणाऱ्या 7 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत. या चुका टाळल्या तर स्किनवर होणारे डॅमेज, रेडनेस आणि वॅक्सिंगमुळे होणारे पेन कमी होऊ शकते. जर तुम्ही ब्युटी पार्लर शिकत असाल किंवा घरी वॅक्सिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तसेच वॅक्सिंग करताना स्किन लाल होते, खूप जास्त पेन होते आणि हेअरसुद्धा नीट निघत नाही. तर या सर्वांवरती आजचा व्हिडिओ आहे. कारण जे बिगिनर्स आहे त्यांच्याकडून या 7 मोठ्या चुका नेहमी होतात. तर त्या चुका होऊ नयेत तर त्याच्यावर काय उपाय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक अशी सिक्रेट टिप सांगणार आहे ज्यामुळे वॅक्सिंग करताना पेन हे खूप कमी होणार आहे. तर जाणून घेऊयात या कॉमन मिस्टेक्स कोणत्या-कोणत्या आहेत. मिस्टेक नंबर 1, स्किन क्लीन न करता वॅक्सिंग करणे. जे बिगिनर्स आहे त्यांची ही सर्वात कॉमन चूक असते, की ते स्किन क्लीन करत नाहीत आणि तशाच याच्यामध्ये वॅक्स अप्लाय करतात. कारण लक्षात ठेवा स्किनवर ऑइल, क्रीम आणि स्वेट असतो. त्यामुळे वॅक्स हे त्या स्किनवरती नीट अप्लाय होत नाही. त्यामुळे हेअर हे ब्रेक होतात, वॅक्सिंग नीट होत नाही आणि पुन्हा-पुन्हा वॅक्स अप्लाय करणं करणं गरजेचं असतं किंवा मग करावा लागतो वॅक्स अप्लाय आणि त्याचे परिणाम असे होतात, की ती स्किन डॅमेज होण्याचे, बर्न होण्याचे चान्सेस असतात. आता योग्य पद्धत काय आहे? वॅक्सिंग करण्याआधी नेहमी स्किन ही क्लिन्झरने किंवा वेट टिश्यूने क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजे साफ करून घ्यायची आहे. याने असं होणार आहे, की स्किनवरील जे ऑइल, क्रीम आहे, स्वेट आहे ते रिमूव्ह होणार आहे आणि त्यानंतर स्किन क्लीन केल्यावर, ड्राय केल्यावर त्याच्यावरती तुम्हाला पावडर अप्लाय करायची आहे. ही वॅक्सिंग करण्याची योग्य पद्धत आहे. सेकंड मिस्टेक आहे वॅक्स खूप गरम लावणे. खूप गरम वॅक्स लावल्याने स्किन बर्न होऊ शकते, म्हणजे जळू शकते. काही वेळा स्किन काळी पडू शकते. म्हणजे खूप जास्तही ते वॅक्स गरम नाही पाहिजे किंवा जास्तही थंड नाही पाहिजे. जास्त गरम जर असेल वॅक्स तर ती स्किन जळण्याचे चान्सेस असतात किंवा ती स्किन जळू शकते आणि काळीही पडू शकते. आणि खूप गरम किंवा खूप जास्त थंड असेल, म्हणजे खूप जास्त थंड वॅक्स असेल तर दोन्हीही चुकीचे आहेत. त्यामुळे थंड वॅक्स असेल तर साहजिकच आहे हेअर रिमूव्ह होणारच नाही. मीडियम त्याचं टेम्परेचर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वॅक्स हे खूप गरम होऊ देऊ नका आणि ते स्वतःच्या स्किनवरती, हँडवरती अगोदर चेक करून त्यानंतरच क्लायंटच्या किंवा इतरांच्या स्किनवरती ते अप्लाय करायचं आहे. नेक्स्ट मिस्टेक आहे हेअर ग्रोथच्या उलट डायरेक्शनमध्ये वॅक्स अप्लाय करणे. लक्षात ठेवा, वॅक्स नेहमी हेअर ज्या दिशेने वाढतात किंवा ग्रोथ असते त्यांची, त्या दिशेने वॅक्स लावायचा असतो आपल्याला. जर आपण या उलट केलं, तर काय होतं, की हेअर हे तुटतात. त्याबरोबर इनग्रोन हेअर होते. म्हणजे ते हेअर स्किनमध्येच त्यांची ग्रोथ होते. नीट त्यांची ग्रोथ होत नाही. आणि त्या स्किनवरती जास्त पेन होते. आता करेक्ट रूल काय आहे? तर वॅक्स हे हेअर ग्रोथच्या दिशेने अप्लाय करायचं आहे. उलट्या डिरेक्शनमध्ये वॅक्स हे अप्लाय करायचं नाहीये. स्ट्रिप ही उलट दिशेने पुल करायची असते. लक्षात ठेवा, वॅक्स हे हेअर ग्रोथच्या दिशेने अप्लाय करायचं असतं आणि स्ट्रिप ही उलट दिशेने पुल करायची असते, ओढायची असते. मिस्टेक नंबर 4, पावडर न लावता वॅक्सिंग करणे. आता पावडर लावल्यामुळे वॅक्स हे हेअरला चांगले पकडले जाते किंवा त्यामुळे स्किनवरती वॅक्स हे चांगल्या पद्धतीने चिटकून राहते. आता पावडरचे फायदे काय-काय आहे? तर स्किनवरती काय होतं स्वेट येत असतो, ऑइल असतं, तर ते स्वेट ॲब्झॉर्ब करण्यासाठी पावडर अप्लाय करणं गरजेचं असतं. कारण जर स्वेट येत राहिला किंवा ऑइल त्या स्किनवर येत असेल, तर तशा परिस्थितीमध्ये, कंडिशनमध्ये ते वॅक्स त्या स्किनवरती चिटकून राहत नाही आणि हेअर रिमूव्ह होत नाही. त्याचबरोबर जे पावडर आहे ते अप्लाय केल्यामुळे तिथे ड्रायनेस येतो आणि एक सॉफ्टनेस येतो. त्यामुळे पेनही कमी होतं आणि वॅक्सिंग स्मूथली होत असते. नेक्स्ट मिस्टेक आहे एकाच जागेवर वारंवार वॅक्सिंग करणे. ही खूप डेंजरस
चूक आहे किंवा मिस्टेक आहे, लक्षात ठेवा. यामुळे काय होतं, स्किन ही लाल होते, बर्निंग होते आणि स्किन डॅमेज होते. म्हणजे काय तर बर्निंग काय होते, म्हणजे तिथे खूप जास्त आग होते त्या क्लायंटला. आणि अशा वेळेला काय करायचं? जास्तीत जास्त वेळा तुम्ही फक्त 2 वेळा वॅक्स करू शकता आणि उरलेले हेअर हे ट्विझरने काढा. परंतु जर त्या स्किनवरील हेअर हे निघत नसतील, तर एकाच जागेवरती वारंवार वॅक्सिंग करू नका. अशाने ती स्किन बर्न होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. नेक्स्ट मिस्टेक आहे स्ट्रिप हळू काढणे. ज्यावेळेला आपण स्ट्रिप ही हळू काढतो, त्यावेळेला पेन हे जास्त होते आणि हेअर हे पूर्णपणे निघत नाहीत, नीट निघत नाही. मग करेक्ट मेथड काय आहे? तर स्ट्रिप ही एकदम फास्ट काढावी लागते. स्किन दुसऱ्या हाताने टाईट पकडणं गरजेचं असतं. नेहमी स्किनच्या जवळून स्ट्रिप पुल करावी लागते. म्हणजे 0 डिग्रीवरती आपण ती स्ट्रिप जी आहे ती पुल करत असतो. आता नेक्स्ट मिस्टेक याच्यामध्ये काय आहे, तर वॅक्सिंग नंतर केअर न करणे. लक्षात ठेवा, अनेक वेळा वॅक्सिंग नंतर स्किन ही खूप म्हणजे सेन्सिटिव्ह झालेली असते. सेन्सिटिव्ह होतेच ती. त्यामुळे वॅक्सिंग नंतर काय करणं गरजेचं आहे? वॅक्सिंग नंतर तुम्हाला कंपल्सरी क्लीन करून घेणं गरजेचं असतात. हँड जर तुम्ही वॅक्स केले तर क्लीन करून घेणं ती स्किन. त्यानंतर तिथे ॲलोवेरा जेल अप्लाय करणे आणि जर आईस असेल तर त्याने रब करणे, हलक्या हाताने मसाज करणे. 24 तास हॉट वॉटर टाळणं खूप गरजेचं असतं आणि सनलाईटमध्ये जाणं किंवा सनलाईटमध्ये अशी स्किन येणं हे सुद्धा टाळणं खूप गरजेचं असतं. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी तुमच्यासाठी एक सिक्रेट टिप इथे सांगणार आहे. तर ती सिक्रेट टिप काय आहे? तर लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण वॅक्सिंग करतो किंवा वॅक्सिंग करण्यापूर्वी स्किनवर हलकासा आईस हा रब जर केला तुम्ही किंवा आईस मसाज केली त्या स्किनवरती, तर ज्यावेळेला तुम्ही वॅक्सिंग करता त्यावेळेला पेन खूप कमी होतो, त्रास खूप कमी होतो. जर तुम्ही नवीन बिगिनर्स असाल, नवीनच जॉबला कुठेतरी तुम्ही जाताय ब्युटी पार्लरमध्ये, तशा वेळेला क्लायंट तुम्हाला हँडल करायचं आहे, हँड वॅक्स करायचे आहेत आणि तुम्हाला कुठेतरी भीती वाटत असते. तर तशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला वाटत असेल, की जर माझं वॅक्सिंग चांगलं होणं गरजेचं आहे आणि पुढच्या व्यक्तीच्या स्किनवरती पेन झालं नाही पाहिजे. तर तशा कंडिशनमध्ये वॅक्सिंग करण्यापूर्वी स्किनवरती आईस मसाज करणं किंवा आईस रब केलं, तर त्यामुळे पेन हे खूप कमी होते वॅक्सिंग करताना. आणि वॅक्सिंग नेहमी लक्षात ठेवा, 20 ते 25 दिवस झाले, की हेअर ग्रोथ चांगली होते आणि हेअर ग्रोथ चांगली झाल्यावरतीच वॅक्सिंग करायची आहे. खूप छोटे हेअर जर असतील, तर वॅक्सिंग हे प्रॉपर होत नाही, लक्षात ठेवा. कारण त्यांची ग्रोथ ही पूर्णपणे झालेली नसते. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर आणखीनही तुम्हाला नवीन टॉपिकवर कुठल्या जर व्हिडिओ हवे असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर धन्यवाद आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.